नमस्कार मित्रांनो. तर इथं हा पर्सेंटेज टॉपिकचा प्रश्न आहे. प्रश्न थोडा डिफिकल्ट कॅटेगरीमध्ये येतो, पण तो कसा शॉर्ट ट्रिकनी सोडवायचा ना ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर याच्यामध्ये एक डिजिटल सम नावाची कन्सेप्ट येते. मी तुम्हाला असे कोणत्याही फालतू ट्रिक्स सांगणार नाही. ज्या एक्झाममध्ये वर्क करतात त्या सांगणार आहे. डिजिटल सम नावाची एक कन्सेप्ट असते आणि त्याच्यानुसार तुम्ही हा प्रश्न खूप इझिली पद्धतीने सोडू शकता. त्याच्यामध्ये काय करावं लागतं, तर आपल्याला आपला जो आकडा आहे ना, त्याचा सिंगल डिजिट जोपर्यंत येत नाही, तोपर्यंत त्याची बेरीज करावी लागते. जर आपण 75 ची बेरीज करत गेलो, तर ते किती येणार आहे? 7 आणि 5 आपले 12 येतात. 12ची आपण जर परत बेरीज केली, तर याचा डिजिटल सम आपला 3 हा असा येतो. त्याच्यानंतर 2 आणि 6ची जर केली, तर 8 म्हणजे 3 गुणिले 8 आपल्याला करायचं आहे. इथं हे सुद्धा 3 येणार आणि याचं जर केलं, तर याचं येणार आपलं हे ऑफचा आपण गुणाकार घेतोय. 3 आणि 2 5 बरोबर. आता 3 आणि 8 याचा जर आपण गुणाकार केला, तर तो किती होतो? 8 2 16 8 त्रिक 24 आणि प्लस 3 5 15. आता याची परत आपल्याला सिंगल डिजिट येईपर्यंत बेरीज करायची. 2 आणि 4 किती येतात? 6. 5 आणि 1 किती येतात? 6. परत आता याचा आपल्याला बेरीज करायची. 6 + 6 किती झाले आपले? 12. आता ह्या 12चा आपल्याला सिंगल डिजिट किती येणार आहे? सम. आपला जो डिजिटल सम आला ह्या सर्व इक्वेशनचा, ह्या संपूर्ण इक्वेशनचा जो डिजिटल सम आला, तो आलाय 3 हा डिजिट. किती? 3. आता आपल्याला ऑप्शनमध्ये 3 कुठे येतो ते शोधायचं आहे. 3 आणि 1 किती झालं? 4. याच्यामध्ये हे कटलं, याचा 2 येतो, त्याच्यानंतर याचा डिजिटल सम 1 येतो आणि इथं जर तुम्ही बघितलं तर याचा डिजिटल सम आपला 3 असा येतो. तर आपलं ऑप्शन क्रमांक डी. आता इथं मी तुम्हाला एक्सप्लेन केलं हे खूप कमी वेळामध्ये. जर तुम्ही न एक्सप्लेन करता जर याला सोडवत असाल, तर विथिन सेकंड्समध्ये हे सुटतं. तर एवढं होतं. आवडली का सांगा मला, आणि अशा ट्रिक बनवायच्या का ते पण सांगत चला. थँक्यू.